नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. पाच वर्षापासून आम्ही मुद्दा मांडतोय की शाळा ही झेडपीची आणि तिची जागा आहे ती महानगरपालिकेची. तिच्यावर आतापर्यंत पठाण साहेब पुढे या. हवा तुम्ही बाजूला साहेब. हो चिन्ह साहेब तुम्ही घेऊन बाजूला. घाबरून आम्ही एवढं वेळ झालं सांगतो तुम्हाला. मी उभा राहिले 15 मिनिटं आले तुमचं चाललंय. अहो आपण मागच्या 2 मीटिंग मध्ये विषय झाला की शाळा ही झेडपीची आणि जागा ही महानगरपालिकेची. त्याच्यावर काही झेडपी बरोबर आपली काही संयुक्त बैठक झाली का एखादी? मग काय करायचं? बरोबर ना. त्याच्यावर मार्ग कसा निघणार आहे? आता आयुक्त साहेब सारखे का फक्त आपल्या 11 शाळा आहे ना 11 शाळेवरती पठाण साहेब फक्त काम बघते. आता शाळेची परिस्थिती जर पाहिली ना तर 15-20 विद्यार्थी 2-2 शिक्षक म्हणजे राज्यातले शिक्षक जर आपल्या शहरात आणायचे असतील तर ते महानगरपालिकेच्या शाळेचा वापर केला जातो. हे आपली शाळा जी आहे महानगरपालिका शाळा तशी आपल्या योगानगरची शाळा ती राज्य स्तरावर स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे. अहो एक शाळा आली म्हणजे बाकीच्या शाळा नाहीत का? हा शाळेचं काय आणि झेडपीच्या शाळेचा विषय घेऊ आणि तुमच्या शाळेचा घेऊ. मला सांगा आपण काही पाठपुरावा केला का त्याचा? नाही केला. मागच्या आमचे कार्यकाल संपूर्ण मध्ये 2 वर्ष गेले. आता पुढे 6-7 महिने गेले. आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं का तुम्ही झेडपी बरोबर एक बैठक करा आणि आम्ही सीओकडे जातोय. आमचा काय संबंध? पुढे तरी तुम्ही त्या सीओ बरोबर चर्चा करा. 15 दिवसामध्ये आपण नाही करू नाही. माग आहे ना जावले साहेब होते ना त्यांनी स्वतः मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस त्यांनी त्या सीओ बरोबर कॉन्टॅक्ट केला होता. नंतर ते गेले गेले म्हणजे बदलून गेले. अरे बांधकामाच्या बाबतीमध्ये होतं सर तो विषय. शाळा बांधकाम आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता सगळ्या सदस्यांनी आता विषय उपस्थित केला म्हणून तुम्ही 15 दिवसावर आले. आमदार साहेबांनी सगळ्या शाळेला 2-2 1-1 2-2 खोल्या तिथे त्या ठिकाणी दिल्या म्हणून आता ते शाळेचे थोडंसं व्यवस्थित चालू व्हायला लागले. नाही तर आमची इंद्रानगरची शाळा मला बल्लाळ साहेब जाऊन मला स्वतः 3-4 वर्ष झाले असते. बल्लाळ साहेबांनी त्या ठिकाणी चाटणकर साहेब बल्लाळ साहेब त्यांनी पाहणी केली होती. एवढ्या भिंती चिरलेल्या आहेत. आज पण तुम्ही तिथे जाऊन पाहिले ना तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता संपतदारांनी विषय मांडला, वारे साहेबांनी मांडला, कुमार भाऊंनी मांडला. नेमकावर जर गेलं ना तर तिथं राजेंद्र शिंदे साहेब म्हणून त्यांनी CSR फंडातून राज्यातली 1 नंबरची शाळा बांधली. बरोबर आहे. राज्यातली 1 नंबरची शाळा. आपल्याला फक्त पाठपुरावा करायचा आहे. तुम्ही तुमच्या जागेचाच विषय मिटाना मग आम्ही जरी किती भांडत बसलो ना त्याचा उपयोग नाही. बरोबर. ती शाळा एकटे ना म्हणून मी ना तर सगळं सांगत आलो एक ती शाळा आहे ना ती जागा आपली महानगरपालिकेची नायक साहेब ती झेडपीला देऊन टाका. नाही ती झेडपी शाळा आपल्याकडे घ्या. तसे तुम्ही 6-7 कोटी रुपये वर्षाला वाटतात ना अजून पैसे वाटणार. तुम्हाला नाही
आता जे मुद्दा उपस्थित करा ना शिक्षण क्षेत्राचा, मला असं वाटतं मागच्या 5 मध्ये ज्यावेळेस उपस्थित केला तुम्ही होते त्यावेळेस, त्यानंतर काल सुद्धा आम्ही तो विषय मांडला. ऐका ना, हे वाले साहेबांनी जे सांगितलं ना, आम्हाला सांगा जे शाळा शहराच्या झेडपीची शाळा आहे त्याच्यावर काय काय केलं आतापर्यंत, किती निधी टाकला तुम्ही? हो ऐका ना, हो मी काय सांगतो, त्याची अडचण अशी आहे, हे जे तुम्ही सांगितलं आता बरोबर, आपलं काय अधिकार नाही का? हो ती झेडपीची शाळा आहे ना, बरं का साहेब, ती झेडपीची शाळा आहे ना, तिची जागा महानगरपालिकेची आणि शाळा झेडपीची. हो ते कळायला लागले तर तिथे हे नाही. हो ठीक आहे ना, तुम्ही म्हणले ना शाळेच्या आतला अधिकार आहे आमचा, बाहेरचा नाही. तुम्ही काय दिला उत्तर वारी साहेबांना, शाळेच्या आतमध्ये. मग हे झेडपी शाळा तुमच्या अंडर आहेत का नाही? हो तुमच्या ऐका ना, तुमच्या महानगरपालिकेची ज्या शाळा आहेत ना त्याची काय परिस्थिती आहे? अहो वर्षाला मला असं वाटतं 7 कोटी रुपये आपण वाटतो, आपल्या महानगरपालिकेचा अर्धा पगार तिथं देते. किती मुद्दा विद्यार्थी तिथे हे झाले सांगा बरं. तुम्ही 8-2